हाय फ्रेंड्स, मी सुवर्णा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर मी आली होती माझ्या आईच्या घरी आणि मला खूप दिवसाचं जायचं होतं महादेवाच्या मंदिरात. माझं बाळ छोटं होतं तर मी तिला कधी सोबत घेऊन जायची नाही. मी जायची माझ्या आईसोबत आणि हिला ठेवायची हिच्या मामाजवळ किंवा हिच्या पप्पाजवळ घरी. तर हिचंही दर्शनाचं राहिलं होतं. ही झाली तेव्हापासून हिला मंदिरामध्ये दर्शनाला कधी नेलंच नव्हतं मी. मग आज मी म्हटलं चला आपण तर दर्शनाला जातच आहोत आणि माझ्या आईने तसं कबूलही केलेलं होतं की आपण हिला मंदिरात मी दर्शनाला आणन म्हणून, कारण हिची तब्येत खूप खराब झाली होती. तर मग आज आणलं होतं आम्ही तिला मंदिरात दर्शनासाठी. ही माझ्या आईचं महादेवाचं मंदिर खूप जुनं आहे आणि जिवंत मंदिर आहे. इथं काही बोललेलं कबूल केलेलं हे होते म्हणजे भेटते आणि खूप दुरून दुरून इथे लोक दर्शनासाठी येतात. माझ्या माहेरी ही असलेली जी महादेवाची पिंड आहे, अशी पिंड फक्त काशीलाच आहे आणि ही पिंड इथं आहे आणि दुसऱ्या कुठंच नाही आहे. आणि आम्ही मग दर्शनासाठी आलो होतो आणि मी तिथं मग फेरी मारू लागली मंदिराला आणि माझ्या मागे मागे माझी मुलगी येत होती आणि नंतर मी अर्धी फेरी मारून मागे वापस जाताना तिला बघत होती, पण ती काही मला दिसली नाही. ती म्हटलं ती खेळण्यात गुंतली असं. ती पहिल्यांदाच आणलं होतं ना, कारण ती इकडे तिकडे बघत होती की मला असं नवीन ठिकाणी यांनी कुठं आणलं म्हणून. तर माझी आई म्हणत होती मला, तू फेरी मारून घे, मी ह्या लेकरांकडे लक्ष देते. भावेश होता तिच्याजवळ खेळायला, पण ते भावेश स्वतः दर्शनात गुंतल्यानंतर कुणाकडेही लक्ष देत नाही. त्याच्यामुळे मी अधूनमधून त्यांच्याकडे लक्ष देत होती. माझी आई म्हणे, तू बिनधास्त दर्शन वगैरे कर, यांना मी बघते, यांना कुठं जाऊ देत नाही. आणि मंदिरामध्ये ते साखर वगैरेच्या ना माकोडही खूप फिरत होती. मी म्हटलं हिला जर चावला ना तर ही खूप रडत राहील, आपलं दर्शन हिला शांत करण्यात जाईल. आणखी हिचे पप्पा बोलतील हिच्याकडे लक्षच दिलं नाही. म्हणून मी भावेशलाही सांगितलं होतं, तिनं जर माकोड्याला वगैरे हात लावला तर बघशील बाळा, मला सांगशील किंवा आईला सांगशील, आई तुझ्याजवळच बसलेली आहे. म्हणून हो म्हटलं आणि त्याने तिला आईकडे देऊन दिला आणि तो म्हणला, मम्मी माझं दर्शन करायचं राहिलं, माझी पूजा करायची राहिली. म्हणून तो गेला मध्ये दर्शन करण्यासाठी आणि पूजा करायसाठी आणि करू लागला तिथं दर्शन. त्याच्यामुळं मी तिला म्हटलं, आईला म्हटलं की तू हिला थोड्या वेळ घेऊन बस, नंतर ही यांच्याकडं देऊन देशील आणि तू पण दर्शन करून फेऱ्या मारून घेशील. मग नंतर काय आम्ही आली बाहेर, तर राधाही म्हणजे राधा माझ्या मुलीचं नाव आहे. राधाही माझ्या मागे मागे फेरी मारायला सुरू झाली. खेळली तोपर्यंत खेळली आणि जे कोणी मंदिरात यायचे ती फेरी मारायचे ना, तेव्हा तिला वाटायचं ही अशी काय करत आहे, म्हणून ती फेरी मारू लागली. ती खाली फर्श असल्यामुळे तिचे हात सटकत होते, तर तरी ती काही थांबली नाही. मग नंतर भावेश दर्शन करून आला मधून बाहेर, तेव्हा तोही तिच्यासारखाच धावू लागला दर्शन करण्यासाठी आणि पुढे जाऊन थांबत होता. त्याच्यामुळे तिलाही वाटलं की आपणही असंच करावं, बरं हे मागे तरी आहे तरी काय, म्हणून तीही फेरी मारू लागली. जरा थांबायची, बसायची आणि आणखी जायची. आम्ही काही तिला थांबवलं नाही. पहिल्यांदाच आली म्हणून आपण तर मारत आहोत फेरी म्हणून तिलाही मारत द्यायचं, कारण मंदिर साफसुथरं ठेवतात आमच्या इथं. खूप जणं सेवा करायला येतात, तिला तिथं पोछा वगैरे मारायला येतात, कारण त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यांना जे कबूल केलेलं होतं त्यांना ते सगळं भेटलं, त्याच्यामुळे ते साफसफाई करायला येतात. त्यांनी बोललेलंच आहे ते. आणि आम्ही हिला इथून आवाज देत होती की मागे वापस ये, तिला थोडी माहीत आहे की महादेवाच्या मंदिराला अर्धी फेरी मारतात, म्हणून तिनं काही थांबली नाही. ती तिथूनच समोर निघून गेली आणि मी इकडून परत वापस आली. तिला बघायला ती येते की परत वापस येते माझ्या मागं, तर ती पूर्ण चक्कर मारत होती. भावेश तिला बोलत होता की ये म्हणून. ती थकली होती तरी काही थांबायचं नावच नव्हतं. मग नंतर आली इथपर्यंत आणि थोडा वेळ तिने घेतली विश्रांती. थोडाच वेळ थांबली आणखी. मला वाटलं फेरी मारते का आणखी समोर कुठं जाते, कारण तिथं समोरही खूप सारं सामान ठेवलेलं होतं ना, त्याच्याकडे जाते. म्हणून ती शांत बसली आणि आणखी निघाली फेरी मारायला. कारण तिला एका जागेवर करमत नाही जास्त करून. मला वाटलं ती थकली आता आईकडे जाते पाणी पिण्यासाठी, पण ती तिथं थांबली. आईला बघितलं आणि आणखी भावेशने तिला आवाज दिल्यानंतर समोर 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 यायचं. मला वाटलं की ती जातेच का मागत, आणखी मागाने गेली आणि मी म्हटलं झालं आता काही दर्शनही करत नाही. मी गेली, माझं दर्शन राहिलंच होतं थोडं. दर्शन वगैरे केलं. माझं सामानही होतं आतमध्ये ठेवलेलं, ते पण मी घेतलं
आणि मी म्हटलं अंदरचा भाग जो राहिला सगळा बघायचा सर्वांना. आणि मी पण इकडून तिकडून सगळं जे मंदिरामध्ये आहे, समजा एका साईडला याच्या पादुका ठेवलेल्या आहेत, एका इकडं गणेशची मूर्ती आहे आणि एका साईडला विठोबा रखुमाईचं मंदिर आहे, ते दाखवायचा प्रयत्न केला मित्रांनो. की आपण तर आलेलो आहोत, आपल्यासोबत सगळ्यांचंही दर्शन व्हावं म्हणून. माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? बाय बाय.